पहा विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्राध्यापक प्रवीण बोंद्रे आणि मी मूळचा लाडेगावचा आहे, तालुका अकोट, जिल्हा अकोला। आणि मागील वर्षी मी तुमच्या गावामध्ये हिरापूरला स्पर्धा परीक्षांचे पेपर घेतले होते। आपणास माहिती आहे, घरोघरी फिरलो आणि तुम्हाला तो पेपर घरी सोडवण्यासाठी दिला होता, बरोबर आहे। आणि मग तो पेपर मी घेऊन गेलो आणि तुमचा रिझल्ट काही दिवस पेंडिंग राहिला। काही विद्यार्थ्यांना असं वाटलं असेल कदाचित आता आपला रिझल्ट मिळत नाही आहे, पण मी उशिरा का होईना मी प्रत्येक गावचा रिझल्ट देत आहे। तर या निमित्तानं मी तुमच्या गावी आलो आहे। तर तुम्हाला थोडंफार 15-20 मिनिट जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला मार्गदर्शन करतो आहे आणि त्यानंतर मग जे पाहुणे आहेत ते येतीलच आपल्या कार्यक्रमामध्ये। तर आपल्या कार्यक्रमाचा जो विषय आहे, कार्यक्रमाचा विषय आहे की ऑफ सक्सेस, मार्गदर्शनाचा। की ऑफ सक्सेस म्हणजे काय होते, यशाची चाबी। काय होते, यशाची चाबी। आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय की आता सक्सेस स्पेलिंग माहिती आहे तुम्हाला सक्सेसचं? कोणाकोणाला माहिती आहे? अच्छा, तर सक्सेसचं जे स्पेलिंग आहे सांगा बेटा काय? बरोबर आहे, SUCCESS मीन्स काय होते, सक्सेस। मग आता या सक्सेस मध्ये आता पहिला जो यश आहे, पहिला काय आहे, यश। आता पहिल्या यश मध्ये काय येतं, आता त्याचा अर्थ काय, पहिल्या यशचा यश मीन्स काय, सी वर गोल। सी वर गोल म्हणजे आपला जो उद्देश आहे हा क्लिअर असला पाहिजे। आपला उद्देश काय असला पाहिजे, क्लिअर असला पाहिजे। कारण काय आहे, उद्देश क्लिअर असला की काय होते, उद्देश जर क्लिअर असला तर आपली मेहनत, आपला वेळ हा वाया जात नाही। आले का लक्षात? आणि जो वेळ आहे, आपली मेहनत आहे, हे काय होते, हे कामी लागते। मग आता काय होते की समजा तुम्हाला बनायचं आहे डॉक्टर, तुम्हाला बनायचं आहे प्राध्यापक, तुम्हाला बनायचं आहे टीचर्स, बरोबर आहे ना। मग आता तुम्हाला टीचर्स बनायचं आहे असा उद्देश तुम्ही डोळ्यासमोर ठेवला, मग काय करणार आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला त्याची तयारी करावी लागणार आहे। मग त्यासाठी ज्या आवश्यक परीक्षा असतील त्या तुम्हाला द्याव्या लागते, म्हणजे त्या रस्त्याने तुम्हाला चालावं लागेल, बरोबर आहे ना। टीचर्स बनायचं असेल तर, मग तुम्हाला डॉक्टर बनायचं असेल तर मग त्याच्यासाठी आधी कुठल्या वेगळ्या परीक्षा राहतील, बरोबर आहे ना। त्याची तयारी वेगळ्या स्वरूपाची तुम्हाला करावी लागेल, बरोबर आहे। तुम्हाला इंजिनियर बनायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगळ्या परीक्षा द्याव्या लागतील। मग आपले जे उद्देश आहेत, उद्देश बदलले, टार्गेट्स बदलले की काय होतात, थोडेफार आपले रस्ते सुद्धा बदलतात, बरोबर आहे ना। आणि वेगवेगळ्या परीक्षांची आपली प्रिपरेशन करायची जे क्रायटेरिया हा सुद्धा बदलत जातो। मग त्यामुळे अगोदर काय करायचं की अगोदर आपलं टार्गेट फिक्स करायचं, आपल्याला काय करायचं आहे आपल्या जीवनामध्ये, आणि त्यानुसार आपण काय करायचं, आपण त्याची तयारी करायची, त्यासाठी आपण मेहनत करायची। अगोदर काय करायचं, सगळ्यात पहिला मुद्दा काय आहे की आपला उद्देश काय करायचं, आपण ठरवून ठेवायचं। अन्यथा काय होणार आहे की बिगर बोर्डाची जी गाडी आहे, जायचं पुण्याला आहे पण गाडीला आता बोर्डच नाही आहे, मग त्या बसमध्ये तुम्ही बसले, मग कुठे जाणार ती बस, माहिती आहे का तुम्हाला? नाही, कारण तिला बोर्डच नाही आहे। मग त्याच्यामुळे सांगायचं तात्पर्य काय आहे की त्या गाडीला बोर्ड असलं पाहिजे, म्हणजे त्या गाडीचा जो उद्देश आहे हा फिक्स असला पाहिजे की आपल्याला पुण्याला जायचं आहे, त्या गाडीला पुण्याचा बोर्ड असलं पाहिजे। मग आपल्याला सुद्धा आपल्या पुढे आपण वाटचाल करणार आहे, कुठे करणार आहे, आपल्याला कुठे जायचं आहे, तर तो टार्गेट आपलं काय पाहिजे, फिक्स पाहिजे। आपल्याला पुढे इंजिनियर बनायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, टीचर्स बनायचं आहे, वगैरे वगैरे। आणि लक्षात, शेतकरी बनायचं आहे किंवा इतर काही बनायचं आहे, तर मग त्या अनुषंगानं मग आपण काय करतो, मार्गक्रमण करत असतो किंवा आपलं मेहनत करत असतो। तर सक्सेस मधला पहिला काय आहे, यस मीन्स सी वर गोल। सी वर गोल म्हणजे आपला जो उद्देश आहे हा आपण बघितला पाहिजे किंवा ठरवला पाहिजे। त्यानंतर दुसरं अल्फाबेट्स काय सक्सेस मधलं, यस यू, बरोबर आहे। आता यू मीन्स काय, यू मीन्स अंडरस्टँड द ऑब्स्टॅकल। अंडरस्टँड द ऑब्स्टॅकल म्हणजेच काय की आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे काय येतात, अडथळे येत असतात। आपल्या जीवनात वेगवेगळ्या स्वरूपाचे अडथळे येत असतात। तर मग आता आपण जो उद्देश ठरवला, तुम्हाला समजा टीचर्स व्हायचं आहे, मग आता टीचर्स होण्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात भविष्य काळात, तर त्याआधी तुम्ही काय केले पाहिजे, त्या तुम्ही म्हणजे त्याचा तुम्ही एक अंदाज घेतला पाहिजे की आपल्याला पुढे कुठल्या अडचणी येऊ शकतात। आपल्याला जर डॉक्टर व्हायचं आहे तर डॉक्टर होण्यासाठी तयारी करत असताना भविष्यात आपल्या कुठल्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात। आपल्याला इंजिनियर व्हायचं आहे तर भविष्य काळात आपल्याला इंजिनिअरिंग करत असताना भविष्य काळात आपल्या कुठल्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात, याचा आधीच तुम्ही काय केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे। तर याला काय म्हटलं जाते, अंडरस्टँड द यू मीन्स काय, यू मीन्स अंडरस्टँड द ऑब्स्टॅकल म्हणजे आपल्या जीवनात येणारे अडथळे। नमस्कार, बसा।
येतील ना. आता फोन तुम्ही सर्वांनाच लावले, आता काहीतरी भंडार पण आहे ना तुमच्या इथं सांगितलं, तर तिथे पण काही विद्यार्थी गेले असतील. तर याच्यामध्ये मग आता अंडरस्टँड द ऑब्स्टॅकल, बरोबर ना. मग आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आहे की मग भविष्यात आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारच्या अडचणी येतात, तर त्या अडचणी आपण आधीच काय करायला समजून घ्यायला पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग आता सक्सेस मधलं यस यू झालं, यस यू डबल सी आहे पुढे, मग त्यातला तो पहिला सी आहे. आता पहिला सी मीन्स काय, सी मीन्स काय, आपण त्याला काय म्हणू शकतो, क्लीन युअर माइंड ऑफ सेल्फ डाऊट. क्लीन युअर माइंड ऑफ सेल्फ डाऊट म्हणजे आपल्या मनामध्ये ज्याही काही कुठल्या प्रकारच्या स्वतःच्या बद्दल काय येतात, शंका कुशंका येतात, त्या शंका कुशंकांना काय केलं पाहिजे, आपण कमी केलं पाहिजे. आपण काय करतो, स्वतःच्या संदर्भात डाऊट खात राहतो. एखाद्यानं तुम्हाला एखादं काम सांगितलं, तर मग तुम्ही काय म्हणता त्याला, की मला ते काम येत नाही, मी ते करू शकत नाही, माझ्यानं बिलकुलच होणार नाही, माझ्यामध्ये ते काम करण्याची बिलकुलच क्षमता नाही आहे. म्हणजे काय करताय तुम्ही, स्वतःबद्दल काय करताय, न्यूनगंड बाळगत आहे, स्वतःबद्दल तुमच्या मनात काय निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे. मग ते काय करायचे, तुम्ही ते आधी काढून टाकायचे. आले का लक्षात. क्लीन युअर माइंड ऑफ सेल्फ डाऊट म्हणजे तुमच्या मनात तुमच्या संदर्भात स्वतःच्या संदर्भात असलेले जे डाऊट्स आहेत हे काय करायचे, क्लिअर करायचे, म्हणजे ते काढून टाकायचे आहेत. त्याच्यानंतर सक्सेस मधलं काय, त्याच्यानंतरचा सी काय येतो, सी मीन्स काय, आता याच्यामध्ये क्रिएट अ पॉझिटिव्ह मेंटल पिक्चर्स. क्रिएट अ पॉझिटिव्ह मेंटल पिक्चर. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे, आपण एक मानसिक चित्रण पाहिलं पाहिजे. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त खेळला जाणारा खेळ कोणता आहे, कुठला आहे, क्रिकेट, बरोबर ना. पण आपला राष्ट्रीय खेळ कुठला आहे, हॉकी, बरोबर आहे. पण सर्वात जास्त खेळतात क्रिकेट. मग आता क्रिकेटचं एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतो आहे. आता याच्यामध्ये जर समजा फायनल मॅच असली वर्ल्ड कपची, वर्ल्ड कप सध्या आता महिलांचा वर्ल्ड कप चालू आहे, माहिती आहे तुम्हाला, 2020चा, आय थिंक, सॉरी 50-50 ओव्हरचाच आहे त्या मॅचेस. तर महिलांचा वर्ल्ड कप चालू आहे सध्या. तर असंच मग आता समजा एखाद्या वर्ल्ड कप फायनलची मॅच असेल आणि त्याच्यामध्ये मग जेव्हा एखादा प्लेअर खेळतो, बरोबर आहे ना, मग तो किती प्रेशर मध्ये खेळतो, भारताची लोकसंख्या सध्या किती आहे, जवळपास 140 कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, बरोबर आहे. मग आता 140 कोटी लोक त्या प्लेयर्स कडून काय करतात, अपेक्षा लावून बसत असतात की यांना आज सेंचुरी मारायला पाहिजे, यांना 100 रन काढायला पाहिजे, बरोबर आहे ना. त्यात तो जर लवकर आउट झाला तर मग हेच लोक पाहणारे काय करतात, त्याचे जे फॅन्स असतात तेच त्याला शिव्या देतात की लवकर आउट झाला, थोडंसं अधिक खेळायचं होतं, भारताला जिंकवायचं होतं, खेळला नाही, लवकर आउट झाला, वगैरे वगैरे. आता ते जे प्लेयर्स आहेत हे किती प्रेशर मध्ये खेळतात हे तुम्हाला माहिती असते का, नाही. मग त्याला ते प्रेशर हँडल करता आलं पाहिजे तिथलं, त्या ग्राउंड मधलं, आणि ह्या लोकांच्या अपेक्षांचं. मग त्यासाठी त्यांचे जे मेंटॉर असतात, म्हणजे त्यांचे जे गुरु असतात, त्यांचे जे प्रशिक्षक असतात, ते त्यांना सांगतात की जर फायनल मॅच असेल तर फायनल मॅचच्या महिनाभर आधीपासून, 15 दिवस आधीपासून त्यांना काय करतात, एक तंत्र शिकवतात, टेक्निक शिकवतात. त्या टेक्निक्सला काय म्हटलं जाते, त्या टेक्निक्सला म्हटलं जाते क्रिएट अ पॉझिटिव्ह मेंटल पिक्चर्स, म्हणजे मानसिक चित्रण पहा, इमॅजिनेशन करा. जर तुम्हाला मग त्या फायनल मॅच मध्ये खेळायचं असेल तर तुम्ही असं इमॅजिनेशन करा की तो आपण ग्राउंडवर उतरलो आहे बॅट घेऊन व्यवस्थित, आणि सिंगल डबल रन काढत आहे. त्याच्यानंतर मध्यात एखादा जर बॉल भेटला तर त्याच्यात आपण 4 रन सुद्धा काढत आहे. त्यानंतर कधी कधी आपण 6 मारतो आहे. तर अशा पद्धतीनं असं करता करता पहिल्यांदा आपण आपले 50 रन झाले, त्याच्यानंतर मग 100 रन झाले, सेंचुरी मारली, आणि असं करता करता आपण भारताला जिंकून दिलं. अशा स्वरूपाची कल्पना करायची कोणी, त्या प्लेअरनी जो फायनल मध्ये खेळणार आहे, महिनाभर आधीपासून, 15 दिवस आधीपासून असं रोज रोज त्यानं काय केली, कल्पना केली, इमॅजिनेशन केली, तर काय होते की त्याचं कृतीमध्ये, ऍक्शन मध्ये काय होते, हळूहळू रूपांतर होते. आणि मग त्याचा जो परिणाम आहे, रोज त्यानं अशा प्रकारची इमॅजिनेशन केली, रोज असं डोळे बंद करून त्यानं मानसिक चित्र पाहिलं स्वतःच्या संदर्भात, तर काय होते की तो फायनल मॅच मध्ये तो जो दिवस असतो त्याचा अतिशय चांगला जातो. तो फायनल मॅच मध्ये बऱ्यापैकी अतिशय चांगला खेळतो आहे. तर ते त्याचे रिझल्ट असतात. मग त्यामुळे आपण सुद्धा, आपल्याला, तुम्ही तुमच्या फील्डमध्ये, तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, कोणाला टीचर्स व्हायचं असेल, कोणाला शेतकरी व्हायचं असेल, कोणाला अधिक काही व्हायचं असेल, लक्षात, तुम्हाला जे जे व्हायचं असेल तुमच्या लाईफमध्ये, तर त्याच्या संदर्भात तुम्ही सुद्धा काय केल्या पाहिजेत, डोळे बंद करून रोज 5 मिनिट 10 मिनिट इमॅजिनेशन केल्या पाहिजेत.
तर आणि त्यामुळे काय होते की सक्सेसचा जो मार्ग आहे हा काय होतो लवकर आपल्याला प्राप्त होत असतो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आता यस सक्सेस मधलं काय झालं SUCC झालं. मग त्याच्यानंतर काय येते SUCCE. ई मीन्स काय ई मीन्स एम्ब्रेस द चॅलेंजेस. आता म्हणजे चॅलेंजेस म्हणजे काय आव्हानं किंवा आपल्या रस्त्यामध्ये येणाऱ्या अडचणी वेगवेगळ्या स्वरूपाच्या. मग आता तुम्ही जे काही टार्गेट ठरवले तर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही आव्हानं असतात. उदाहरणार्थ काय की समजा आता तुम्हाला मेडिकलला जायचं आहे, नीटची परीक्षा देऊन तुम्हाला MBBS करायचं आहे, पण तुमच्या घरची कंडिशन नसते तेवढी पैशांची, बरोबर आहे ना. आला ना तुम्हाला अडथळा, बरोबर आहे. काही जणांना पैशांचे अडथळे येतील, काही जणांना इतर काही गोष्टींचे अडथळे येतील, बरोबर आहे ना. हे काय झाले तुमचे आव्हानं, तुमच्या रस्त्यामध्ये येणाऱ्या समस्या. तर मग आता समस्या कुठल्याही असू द्या, आलं लक्षात, समस्या येणारच आहेत, पण त्या समस्यांना आपण काय करायचं आहे, समस्यांना आपण फेस करण्याचा प्रयत्न करायचा, आलं लक्षात. त्याला पळून आपण जाऊ नये. आता याच्यामध्ये एक छोटीशी स्टोरी सांगतोय मी तुम्हाला. स्वामी विवेकानंद लहान होते आणि मग ते रस्त्याने जात होते. रस्त्याने जात असताना त्यांच्या मागे लागले माकडं आणि मग स्वामी विवेकानंद पुढे धावत होते आणि माकडे त्याच्या मागे, स्वामी विवेकानंद पुढे, माकडे त्यांच्या मागे. मग शेवटी एक गृहस्थ त्यांना दिसले आणि मग त्या गृहस्थांनी त्याला स्वामी विवेकानंदांना सांगितलं, अरे विवेकानंदा तू तिथेच थांब आणि तिथे थांबून तू मागे पहा त्या माकडांकडे, असा पळ सुटू नको. जर तू पळत राहिला तर ते माकड तुझा पिच्छा सोडणार नाही आहे, त्याच्यामुळे तू आहे तिथेच थांब आणि मागे फिर आणि त्यांच्याकडे तू बघ, माकडांकडे. मग नरेंद्रांनी म्हणजेच स्वामी विवेकानंदांनी तसंच केलं. ते तिथेच उभे राहिले जिथे आहेत तिथे आणि त्यांनी वळून माकडांकडे एकटक पाहणं चालू केलं आणि त्यामुळे माकडे जिथे आहेत ना तिथेच थांबले. सांगायचं तात्पर्य काय आहे की जे काही आव्हान आहे, ज्या काही अडचणी आहेत त्याला पाहून आपण पळून गेलो नाही पाहिजे. त्याचा काय केला पाहिजे, आपण त्याला फेस केलं पाहिजे. आलं लक्षात, त्या अडचणींना आपण फेस केलं पाहिजे, आव्हानांचा आपण स्वीकार केला पाहिजे, तर ते कुठल्याही प्रकारचे असो. त्याच्यानंतर सक्सेस मध्ये काय आहे SUCCE नंतर काय आहे SS आहे शेवटी. आता त्यातला SS मधला पहिला S मी तुम्हाला सांगतो. आता पहिला S मीन्स काय, आता त्याला काय म्हणू शकतो आपण, स्टे ऑन ट्रॅक. काय म्हणू शकतो, स्टे ऑन ट्रॅक म्हणजे आपण आपल्या रस्त्यावरती असलो पाहिजे. आता कधी कधी काय होते की कधी आता एखादा मूवीज आहे, शाहरुख खानचा मूवीज आहे, फिल्म इंडस्ट्रीमध्ये शाहरुख खान टॉपर आहे बॉलिवूडमध्ये वगैरे. तर शाहरुख खानचा समजा तुम्ही एखादा मूवीज पाहिला किंवा एखादा आमिर खानचा मूवीज पाहिला, एखादा अमिताभ बच्चनचा मूवीज पाहिला, आलं लक्षात. मग तो मूवीज जेव्हा आपण पाहतो तर मग ते 3 घंटे जेव्हा आपण तो पाहतो तर आपल्याला काय वाटते की आपण सुद्धा या अमिताभ बच्चन सारखं झालं पाहिजे, आपण सुद्धा शाहरुख खान सारखं झालं पाहिजे, आपण सुद्धा या आमिर खान सारखं झालं पाहिजे. एखादी ऍक्ट्रेस असेल तर तुम्हाला सुद्धा वाटते की आपण या ऍक्ट्रेस सारखं बनलो पाहिजे. पण मग हा जो उत्साह आहे, ही जी एनर्जी आहे, किती वेळ चालते तुमची, मूवीज पाहिल्यानंतर 2-3 तास, 3-4 तास कायम राहते ही एनर्जी. मग हळूहळू काय होते, अधिक डाऊन आणि बॅटरी पुन्हा लो होऊन जाते. आलं लक्षात, म्हणजे तुम्हाला जे वाटत होतं फिलिंग की आपण याच्यासारखं झालं पाहिजे, त्याच्यासारखं झालं पाहिजे, मग नंतर काय होते, काही काल गेला की बॅटरी लो होऊन जाते. तुम्हाला बिलकुल इच्छा उरत नाही की आपण याच्यासारखं बनलो पाहिजे, त्याच्यासारखं बनलो पाहिजे, बरोबर आहे ना. मग याचा अर्थ काय की तुमच्या कामामध्ये सातत्य नाही आहे. मग आता तुम्हाला जर टीचर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, तुम्हाला स्पर्धा परीक्षेतून एखादी पोस्ट काढायची आहे, तुम्हाला PSI व्हायचं आहे, सेल टॅक्स इन्स्पेक्टर व्हायचं आहे, तुम्हाला कलेक्टर व्हायचं आहे, तुम्हाला IAS व्हायचं आहे, म्हणजे ह्या ज्या परीक्षा आहेत, IPS व्हायचं आहे. मग त्यासाठी तुम्ही जे काही टार्गेट ठेवले आहे त्या टार्गेट